हाय गाईज, वेलकम टू कांचन व्लॉग अँड क्रिएशन. मैत्रिणींनो, तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तू काय करतेस? अगं, आपल्या लाडक्या सबस्क्रायबरांना एक सुंदरशी अशी हाफ वुलन मॅट रांगोळी कशी हाताने डिझाईन क्रिएट करायच्या आणि कशा सुंदरशा अशा कलरमध्ये तयार करायच्या हे मी आज दाखवणार आहे. चला तर मग बघूया काय दाखवते ते आज नवीन. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाफ वुलन मॅट रांगोळीसाठी डिझाईन मेजरमेंटने कशी ड्रॉ करायची हे बघणार आहोत. मेजरमेंटने डिझाईन ड्रॉ करण्यासाठी मी 18 बाय 10 इंचाचा एक रेक्टँगल आधी बनवून घेतलेला आहे. त्यानंतर रेक्टँगलचा मिडल काढून घेतला आहे आणि मिडल काढून मध्ये एक लाईन ड्रॉ करून बेस लाईन क्रिएट करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. नंतर मिडलचा सर्कल काढण्यासाठी दोन्ही साईडला 3-3 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 3.5 इंचाचा एक पॉईंट मार्क करून घेतला आहे व त्यामध्ये प्लेटच्या साहाय्याने हाफ सर्कल काढून घेतलेला आहे. त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 1.5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे व पुढे 3.5 इंचाचा एक पॉईंट मार्क करून घेतला आहे. त्यानंतर तो जॉईन करून घेतला आहे. दोन्ही पॉईंट जॉईन करून घेतल्यानंतर 4 इंचावर एक मार्किंग करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो पॉईंट जॉईन करून घेतला आहे. याच मेजरमेंटने दुसऱ्या साईडची सुद्धा हाफ पाकळी ड्रॉ करून घेतली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हाफ पाकळी क्रिएट करून झाली की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 7 इंचावर दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेले आहे. दोन्ही साईडला मार्किंग करून झाल्यानंतर पॉईंट जॉईन करून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. दाखवलेली लाईन जॉईन करताना मध्ये 2 इंचावर पॉईंट करून नंतर ती लाईन ड्रॉ करून घेतली आहे. नंतर सेंटरला आपण जी लाईन मारली आहे तिथून अर्धगोलावर 1.5 इंचाचा अंतर सोडून
मार्किंग करून दोन्ही साईडला सेम मार्जिन ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मेन जी आपली पाकळी आहे मधली ती ड्रॉ करून घेतली आहे. याच प्रकारे दोन्ही साईडच्या पाकळ्या ड्रॉ करून घेतल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हाफ उलन मॅट रांगोळ्या नुसत्या हाफ उलन मॅट रांगोळ्या म्हणून ठेवायच्या नसतील, त्या दोन जॉईन करून जर प्रेझेंटेशन करायचं असेल तर तुम्ही 18 बाय 10 इंचाचा एक बॉक्स करून त्यामध्ये बरोबर बसणारा असा हाफ सर्कल क्रिएट करून त्याचा मिडल काढून पाकळ्या बरोबर ॲडजस्ट करून ड्रॉ कराव्या. म्हणजे दोन उलन मॅट रांगोळ्या तुम्ही जॉईन केल्या तर त्याचा असा परफेक्ट असा स्टार शेप सुंदरसा असा क्रिएट होईल. तुम्ही दोन उलट मॅट रांगोळ्या जॉईन करून सुंदरसं असं प्रेझेंटेशन करू शकता. हे मेजरमेंट मी हाफ उलन मॅट रांगोळ्यांचं दाखवलेलं आहे. या पद्धतीने हाफ उलन मॅट रांगोळ्या अतिशय सुंदर दिसतात. तर आपली हाफ उलन मॅट रांगोळी ड्रॉ करून रेडी आहे. आता आपण त्याला सुंदरशा अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये प्रेझेंटेशन कसं करायचं ते बघूया. या रांगोळीमध्ये मी अतिशय सुंदरसे असे कलर सर्कलला वापरलेले आहेत. सुंदरसे असे कलर वापरून डार्क कलरची बॉर्डर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी मॅट तयार केली आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचे सगळ्या प्रकारचे कलर्स वापरून सुंदरशा अशा मॅट रांगोळ्या तयार करू शकता. मैत्रिणींनो, आपली ही ऑनलाईन उलन मॅटची सिरीज चालू आहे. त्यामध्ये आपण डे 1 पासून उलन मॅट रांगोळ्यांसाठी काय सामान लागतं, सामानाची निवड कशी करायची आणि उलन मॅट रांगोळ्या ऑनलाईन शिकल्या पण ग्लूगनच यूज करता येत नसेल तर ती कशी यूज करायची, अशा बेसिक बारीक सारीक गोष्टींपासून अतिशय सिस्टमॅटिकली व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही चॅनलला अवश्य भेट देऊन ते व्हिडिओ नक्की बघा. घरी बसल्या बसल्या काही ना काहीतरी उद्योगधंदा करून पैसे मिळवावेत या उद्देशाने आपण अतिशय सुंदर व्हिडिओ पुढे आपल्या चॅनलमध्ये आणणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ टाकले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल. आणि हो, हे सांगायचे राहिलेच, तुम्ही देत असलेल्या व्हिडिओच्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. तुमच्या प्रतिसादामुळे मला नवनवीन व्हिडिओ अपलोड करण्याची प्रेरणा मिळते. तर तुम्ही बघू शकता इथे मी जो हाफ सर्कल आहे त्याला वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशननी फिल करत आहे. माझ्याकडे जे छान ब्राईट कलर आहेत ते सगळे घेऊन मी सुंदरसा असा मधला सर्कल रेडी करत आहे. पूर्ण सर्कल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी इतकी सुंदर दिसेल म्हणून सांगू. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचे कलर्स यूज करून अतिशय सुंदरशी अशी दिवाळीसाठी मॅट्स बनवू शकता. हाफ सर्कल मधला क्रिएट करून झाला की मी आता सगळ्या पाकळ्यांना आधी रेड कलरची बॉर्डर करत आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही ही बॉर्डर करताना डबलसुद्धा घेऊ शकता. डबलसुद्धा बॉर्डर केली तर त्यानेही आपली मॅट अतिशय सुंदर दिसते. सगळीकडे रेड कलरची बॉर्डर करून झाली की मी मधल्या पाकळ्यांना येलो कलरच्या ऊलने फिल करणार आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा येलो कलरची पूर्ण फिलिंग होईल तेव्हा आपली उलन मॅट रांगोळी अतिशय सुंदर दिसेल. फक्त ऊल लावताना सगळी
अतिशय एकसारखी फिनिशिंगमध्ये लावावी, म्हणजे रांगोळी अतिशय सुंदर दिसते. व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी येलो कलरची ऊल लावताना व्हिडिओ पूर्ण घेतलेला नाही आहे. सगळीकडे मी एक पाकळी भरून दाखवली आहे, त्याचप्रमाणे सर्व फिलिंग करून घ्यावे. तुम्ही बघू शकता इथे मी येलो कलरची सगळीकडे फिलिंग करून घेतली आहे आणि मध्ये ब्ल्यू कलरचा एक हाफ सर्कलही लावला आहे, त्यामुळे रांगोळीला उठाव येईल. आता रांगोळी कशी कट करायची ते बघूया. मैत्रिणींनो, रांगोळ्या तयार करताना डिझाईन ड्रॉ करणे तसेच ऊल फिनिशिंगमध्ये लावणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच रांगोळ्यांची कटिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण आपण घाईघाईमध्ये रांगोळ्या कट केल्या किंवा चुकून आपल्याकडून एक्स्ट्रा कटिंग झाले तर आपली रांगोळी खराब होण्याची शक्यता असते आणि आपली एवढी मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे रांगोळी कशी कट करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सिस्टमॅटिकली दाखवले आहे. तुम्हीसुद्धा अतिशय शांतपणे हळूहळू व्यवस्थितरित्या रांगोळीची कटिंग करून घ्यावी. मैत्रिणींनो, रांगोळीची कटिंग करून झाली की जिथे जिथे एक्स्ट्रा ऊल आहे तिथे अतिशय व्यवस्थितरित्या कटिंग करून घ्यावी, म्हणजे आपली रांगोळी अतिशय फिनिशिंगमध्ये तयार होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जिथे जिथे एक्स्ट्रा कटिंगची गरज आहे तिथे मी प्रॉपर कटिंग करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, हे सांगायचे राहिलेच की लवकरच दिवाळी येत आहे, तर दिवाळीसाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावाल्यांकडून किंवा घरगुती नवीन व्यवसाय सुरुवात केलेल्या लोकांकडून तुम्ही वस्तू खरेदी करा. स्वदेशीचा स्वीकार करूया आणि देशाचा विकास करूया. बाय बाय.